तुम्ही पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज। मुस्लिम धर्मीयांच्या बकरी ईद उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मलकापूर येथील मराठा मंगल कार्यालय येथे दि. 3 जून रोजी दुपारी 3 वाजता बैठकीचे आयोजन शहर पोलीस स्टेशन मलकापूरचे पोलीस निरीक्षक गणेश गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते। या बैठकीला शहरातील हिंदू मुस्लिम बांधव, पत्रकार बंधू, राजकीय सामाजिक व्यक्तिमत्व मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष नव्याने पदभार स्वीकारणारे बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, खामगाव अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर क्षणिक लोढा, मलकापूर पोलीस उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांचे सह मलकापूर पोलीस उपविभागीय कार्यक्षेत्रात येणारे अनेक ठाणेदार उपस्थित होते। सुरुवातीला मान्यवरांचा सत्कार कार्यक्रम, सन्माननीय उपस्थितांचे मनोगत, प्रमुख पाहुण्यांचे उद्बोधनपर भाषणे, अध्यक्षीय भाषण, उपस्थितांचे आभार तसेच राष्ट्रगीतानंतर कार्यक्रमाची सांगता झाली। प्रसंगी कार्यक्रमाचा उपस्थित आमदार चैनसुखजी संचेती यांनी भाषणाला सुरुवात करत प्रथम उपस्थितांचे लक्ष वेधत नव्याने पदभार स्वीकारणारे निलेश तांबे साहेब यांचे शेरोशायरीयुक्त शब्दसुमनांनी शुभेच्छा देत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले। हिंदू मुस्लिम समुदायांनी सामाजिक एकोपा बाळगण्याची गरज व्यक्त केली। सेवा द्यायची आहे, आपण सदस्य आहात, तर कुठले सण त्योहार असतील यामध्ये जास्तीत जास्त योगदान पाहिजे। कुठे काही कुचबूच चालू आहे का, कुठे काही ग्रुपिझम होत आहे का, या बाबतीत माहिती जी आहे आपण द्यायला पाहिजे। तिथे इंटरव्ह्यू केले पाहिजे, तिथे जाऊन आपण त्यांचे संबोधन केले पाहिजे। त्यासाठी पोलीस प्रशासन नेहमी आपल्या सोबत आहे। कुठेही पोलीस प्रशासन म्हणणार नाही, पोलीस विभाग म्हणणार नाही की नाही आमचं काम नाही, आम्ही येणार नाही। तर आपण त्या बाबतीमध्ये निश्चित राहा। कोणीतरी बोलले की कोण एसपी आहेत, याच्याबद्दल संभ्रम आहे। आम्ही नेहमी शासनाचे आदेश पालन केलेले आहे। ज्या दिवशी आम्हाला आदेश मिळेल त्या दिवशी आम्ही या जिल्ह्याचे पदभार सांभाळले। ज्यांना आदेशाचे पालन करायचे नाहीये त्यांच्याबद्दल मी काही बोलणार नाही, परंतु आम्ही जेव्हा युनिफॉर्म घालतो, जो आदेश मिळेल त्या आदेशाचे आम्ही पालन करतो। तर कुठलाही संभ्रम ठेवू नये। आगामी सण उत्सव आहे, त्यामध्ये आपल्याला बरीचशी तयारी करायची आहे। एक सोशल मीडिया बद्दल बोलेल, बरेचसे आपण ग्रुपमध्ये बरेचसे लोक ऍडमिन आहात, ऍड आहात त्याच्यामध्ये, तर ती जबाबदारी आहे आपली। एखाद्या आपण व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मेसेज बघतो, ते वाचून आपल्याला कळतं की नाही हे बरोबर नाही, ते फॉरवर्ड न करता आपण लगेच संपर्क साधा किंवा जे त्या ग्रुपमध्ये जे व्यवस्थित लोक आहेत त्यांच्याशी चर्चा करा। नाही हे अच्छा नाही, हे बरोबर नाही, हा तर योगदान आहे आपला। नाहीतर शांतता समिती म्हणलं, शांतता म्हणजे तर नुसतं शांतता नाही राहायची आहे, नाहीतर गप्पा बसून आणि शांतता असं नाही। ऍक्टिव्ह मेंबर हे अपेक्षा आहे। आणि यामध्ये कुठलीही अडचण आली तर मी सोबत आहे, आपल्या सर्वांची माझी पूर्ण टीम आहे ती सोबत आहे। अपनी सरहद का हर इंसान निगहबान बने, मौका आ जाए तो आवाम का तूफान बने, फिर चाहे वो हिंदू या मुसलमान बने, हर शख्स को ये लाजिम है कि वो सबसे पहले इंसान बने, इंसान बने, इंसान बने। शांतता समिति में उपस्थित हमारे जिले के एसपी साहब से ये हमारा कर्तव्य है। तो गांव का हर एक आदमी किसी भी तरह से अपने गांव की शांतता चैन व अमन को बरकरार रखने में पूरा अपना योगदान देगा। ये मेरा विश्वास है कि इस मलकापुर नगरी में किसी भी प्रकार की कोई भी छूट-फूट घटना किसी भी त्योहार में नहीं होगी, ऐसा मेरा विश्वास है। और अगर कोई, क्योंकि यहाँ पर बैठे हुए सारे इस गांव के रहबर हैं, तो भाई अचान पाटिल सर बरोबर है ना, तो ये सारी जिम्मेदारी हमारी है कि हम
इस गांव की चैनो अमन को बरकरार रखेंगे। और इतना ही कहूंगा कि मन अच्छा होता है तो तन की उम्र बढ़ा देता है, मन अच्छा होता है तो तन की उम्र बढ़ा देता है। छायादार पेड़ हमेशा आंगन की उम्र बढ़ा देता है। खिलने को तो रोजाना हजारों फूल खिलते हैं, पर आप जैसा माली हो तो गुलशन की उम्र बढ़ा देता है। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आपलं मलकापूर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।